राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये तेलुगू देसमचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी सोमवारी नियुक्ती करण्यात आली आणि त्याचवेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवहेलना सुरूच आहे। 3 राज्यांच्या राज्यपालांची नव्यानं नियुक्ती करण्यात आली। यामध्ये गोव्याच्या राज्यपालपदी माजी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांचा समावेश आहे। ते राजू हे तेलुगू देसमचे नेते आणि मागच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलेले होतं। लोकसभेत 16 खासदार असलेल्या तेलुगू देसमला भाजपकडून नेहमीच झुकतं माप मिळतंय। केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली होती। राज्यपालांच्या नियुक्तीत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची शिफारस मान्य करण्यात आली। तसेच 12 खासदार असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या मागण्या मान्य करण्यात येतात। यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारवर विशेष भर देण्यात आलेला, तर तेलुगू देसम व संयुक्त जनता दलाच्या तुलनेत 3ऱ्या क्रमांकावरचा 7 खासदार असलेल्या शिवसेना शिंदे गटाला भाजपकडून फारसं महत्त्व दिलं जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर भाजपकडून टीडीपीला झुकतं माप मिळतं आहे। लोकसभेत तेलुगू देसमचे 16 खासदार आहेत। राज्यपाल नियुक्तीमध्ये टीडीपीला अशा प्रकारे झुकतं माप दिलेलं आहे। टीडीपीचे अशोक गजपती राजू आता गोव्याच्या राज्यपालपदी विराजमान होत आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद आहे। 12 खासदार असलेल्या जेडीयूलाही विशेष महत्त्व आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारवर विशेष भर दिलेला आहे। नितीश कुमार यांच्या मागण्या वेळोवेळी मान्य होत आहेत। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची पार्टी मात्र अजूनही कोरीच आहे। केंद्र सरकारमधले 2 घटक पक्ष टीडीपी आणि जेडीयूला कसं झुकतं माप दिलं जातंय या मुद्द्यांवरून स्पष्ट होत आहे।